आज पॉलिटिकल संडे आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुपारी भूमिपूजन होणार आहे। तर कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या कोळी बांधवांची आज भेट घेणार आहेत राज ठाकरे। कोस्टल रोड हा उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। शिवसेना कधीही फुकटचं श्रेय घेत नाही असं वक्तव्य मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलं। या उलट भाजप जनतेची फसवणूक करते अशा शब्दात महापौरांनी भाजपवर टीका केली आहे। मुंबईतल्या 1384 म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत निघणार आहे। वांद्र्यातल्या गृहनिर्माण भवनाच्या प्रांगणामध्ये सकाळी 10 वाजता या सोडतीला सुरुवात होणार आहे। 1384 घरांसाठी 1,64,000 अर्ज आलेले आहेत। म्हाडाच्या संकेतस्थळावरून वेबकास्टिंगद्वारे या सोडतीचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे। एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी लोअर परेलच्या घरासाठी 2 अर्ज भरले। 2 अर्जांपैकी एक आमदार आणि दुसरा पत्रकार कोट्यातून आहे। लोअर परेल भागामध्ये फक्त 99 लाखात घर मिळण्यासाठी जलील यांनी प्रयत्न केल्याचा आरोप होतोय। जलील यांनी हे आरोप फेटाळत मित्रांना हा फॉर्म भरल्याचं स्पष्ट केलंय। म्हाडाचं घर मिळवण्यासाठी मुंबईकरांसोबत कलाकारही मागे नाही आहेत। सुशांत शेलारनं सायनमधील हेरिटेज इमारतीतील घरासाठी अर्जाची नोंदणी केली आहे। सुशांत सोबतच अभिनेता ऋषिकेश जोशी, उमेश जगताप, अभिनेत्री नीलम शिर्के, गायिका मुग्धा वैशंपायन यांनीही म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरलेले आहेत। आज मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडील पादचारी पुलाचे 3 गर्डर 140 टन क्रेनद्वारे बसवण्यात येणार आहेत। महा रेजिमेंटनं अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण केले। या निमित्तानं मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर महा रेजिमेंटच्या शहीद जवानांच्या धैर्य, त्याग आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी सन्मान समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले आणि सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते। नाशिकमध्ये काल छावा क्रांतीवीर सेनेचं मराठा आरक्षण विजयी महाअधिवेशन पार पडलं। युवराज छत्रपती, खासदार संभाजीराजे भोसले यांच्यासह राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील, छावा क्रांतीवीर सेना अध्यक्ष करण गायकर यावेळी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रायबरेलीमध्ये सभा घेणार आहेत। उत्तर प्रदेशच्या प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रायबरेलीतून करणार असल्याचं, सोनिया गांधींच्या बालेकिल्ल्यातूनच ते सभा घेऊन प्रचाराला सुरुवात करतील। छत्तीसगडमधील मुख्यमंत्री पदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। रायपूरमध्ये 12 वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल। काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून छत्तीसगडमधील मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या टी.एस. सिंहदेव, ताम्रध्वज साहू, भूपेश बघेल आणि चरणदास महंत या 4 दिग्गज नेत्यांसोबत आपला फोटो शेअर केला आहे। तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये उद्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा होणार आहे। या शपथविधी सोहळ्याला सर्व मोदी विरोधक एकवटण्याची शक्यता आहे। शरद पवार, मायावती, शरद यादव, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, तेजस्वी यादव, M.K. स्टॅलिन या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। या शपथविधी सोहळ्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाही काँग्रेसनं आमंत्रण दिले। तिन्ही राज्यातील शपथविधी सोहळ्याला हजर राहण्याचं निमंत्रण देण्यात आलंय। दिल्लीत ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मध्य प्रदेशचं प्रदेशाध्यक्षपद घ्यावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली, मात्र ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मौन बाळगलंय। सध्या मध्य प्रदेशचं प्रदेशाध्यक्षपद कमलनाथ यांच्याकडे आहे। भारतीय सैन्यानं 3 दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पुलवामामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। यावेळी स्थानिक नागरिकांनी दगडफेक केली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना गोळीबार करावा लागला। त्यामध्ये 7 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर चकमकीमध्ये 1 जवान शहीद झाला। गँगस्टर छोटा शकीलचा भाऊ अनवर बाबू शेखला अबुधाबीमध्ये अटक करण्यात आली। अबुधाबी एअरपोर्टवरून अनवर शेखला ताब्यात घेण्यात आले। अनवरच्या अटकेनंतर भारत सरकारनं अनवरच्या कस्टडीसाठी प्रयत्न सुरू केलेत। तसंच दाऊदचा पुतण्या सोहेल शेखला देखील भारतात आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत। पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि नितेश राणे यांनी कुत्र्याची उपमा दिलेली आहे। ट्विट करून नितेशने कदम यांच्यावर निशाणा साधला। रामदास कदम यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती, त्या टीकेला नितेशने प्रत्युत्तर दिलं।
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आपल्या नव्या महापौर निवासाची काल पाहणी केली। ई वॉर्ड म्हणजेच भायखळ्यातील राणीबागेमध्ये असलेला हा बंगला हेरिटेज दर्जाचा आहे, त्यामुळे हेरिटेज विभागाचे अधिकारी आणि महापौर पत्नी पूजा आणि मुलासह या बंगल्याची त्यांनी पाहणी केली। माजी खासदार निवेदिता माने यांनी काल शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। निवेदिता माने या पूर्वाश्रमीच्या शिवसैनिक आहेत। दरम्यान याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केलेला आहे। 5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ आलं अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय। पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 42वी वार्षिक सभा पार पडली। या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर होते। यावेळी देशात यंदा 315 लाख टन साखरेचं उत्पादन होईल, पण मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यानं साखरेचे दर घसरत आहेत असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। दरम्यान याच कार्यक्रमात बोलताना उत्तर प्रदेशात 9,700 कोटींचं केन पेमेंट बाकी आहे, पण महाराष्ट्रात 21,000 कोटींचं केन पेमेंट पूर्ण झालं असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तसंच मराठवाड्याला लवकरच मोठं गिफ्ट देणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल डोंबिवलीला भेट दिली। मनसे नेते राजू पाटील यांच्या आलिशान कार्यालयाला त्यांनी भेट दिली, तर सुनील नगरमधील मनसे विद्यार्थी सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन केलं। पक्ष बांधणीसाठी डोंबिवलीत असलेल्या राज ठाकरेंचं एक वेगळं रूप कार्यकर्त्यांना पाहायला मिळालं। अनेक वर्षांपासून दुरावलेले राज ठाकरे यांचे लाडके ग्रेट डेन्समान जेम्स आणि बॉन्ड यांचं पिल्लू असलेल्या रॅम्बोची भेट राज ठाकरेंनी डोंबिवली दौऱ्यादरम्यान घेतली। यावेळी साहजिकच राज ठाकरे भावूक झाले। उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवूनही तिथला विकास न करणाऱ्या नेत्यांना तुम्ही जाब विचाराचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या एका कार्यक्रमात म्हणाले होते। पंतप्रधान मोदींचं मूळ राज्य हे गुजरात असलं तरीही त्यांनी 2014ची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशच्या वाराणसी या मतदारसंघातून लढवली होती। याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला उत्तर भारतीयांनी विरोध करायचं ठरवलंय। नागपूरमध्ये गांधीबाग परिसरामध्ये असलेल्या 100 वर्ष जुने काली माता मंदिर अनधिकृत असल्यामुळे ते जमीनदोस्त करण्यात आलंय। या मंदिरातील मूर्तीही ठेवण्यात आली असून तिथंच पर्यायी जागा देण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये ठाकूर पिंपरी इथं जीव धोक्यात घालून एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय। वनविभाग कर्मचाऱ्यांनी जुन्नर बिबट निवारा केंद्राच्या जवानांनी हे चित्तथरारक रेस्क्यू ऑपरेशन पार पाडलं। पेंग्विनच्या आगमनानंतर आता जिजामाता प्राणी संग्रहालयातील पर्यटकांची संख्या वाढली आहे। आता या प्राणी संग्रहालयात आणखी 10 नवे प्राणी दाखल होणार आहेत। मद्रास तलाव, कासव, अस्वल, लांडगे, तरस, बिबट्या असे विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी फेब्रुवारीमध्ये जिजामाता उद्यानाची शोभा वाढवणार आहेत। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाहाऊसिंग महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे। सर्वांसाठी घरं या संकल्पनेतून राज्यामध्ये 19,40,000 लाभार्थ्यांना घरं देण्याचा मानस आहे। यासाठी म्हाडा, SRA, शिवशाही प्राधिकरण तसंच सिडको, MMRDA कडून मिळून 500 कोटी उभारले जाणार आहेत। चालत्या ट्रेनमधून आणि रेल्वे रुळांवरून स्टंट करणं एका तरुणाला महागात पडले। त्याला 15 दिवसांचा तुरुंगवास, 800 रुपये दंड भरावा लागणार आहे। असं स्टंट करून इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर टाकणाऱ्या तरुणाला RPFनं तुरुंगात धाडलंय। नाशिकच्या तारवाला सिग्नलवर पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली। ट्रक आणि पिकअप गाडी एकमेकांना धडकल्यानं हा भीषण अपघात झाला। या घटनेमध्ये 3 जण जखमी झाले, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे। भिवंडीमध्ये सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शेरू हॉटेलमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। यामध्ये हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांना देखील मारहाण करण्यात आली। यामध्ये 3 जण जखमी झाले असून हा सर्व प्रकार CCTVत कैद झालाय। पुण्याच्या 3 माजी महापौरांनी आणि काँग्रेसच्या आमदारांनी मंडईच्या टिळक पुतळ्याजवळ 3 तास ठिय्या आंदोलन केलं। राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीनं जर पाणी कपात रद्द झाली तर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर आणि पुणे महापालिकेवर कळशी मोर्चा नेणार असल्याची घोषणा केली आहे। शरद पवार यांची पुण्याच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला त्यांनी हजेरी लावली। यावेळी विनायक पाटील, विठ्ठल मणियार, सतीश मगर हेही त्यांच्यासोबत होते। सुरतमध्ये सध्या इंटरनॅशनल डायमंड ज्वेलरी एक्झिबिशन सुरू आहे। यावेळेला तिथल्याच एका व्यक्तीनं 6 लाखांचे हिरे लंपास केलेत आणि हा सगळा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय।
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला नुकतीच भेट दिली। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं ऑक्टोबर महिन्यामध्ये अनावरण झालंय। प्राण्यांच्या सर्कसवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात आलं। प्राण्यांच्या वेशभूषा परिधान करत त्यांच्यावर होणारा छळ बंद करण्याची मागणी पेटा आणि इतर प्राणीमित्र संघटनांनी केली आहे। भुवनेश्वरमध्ये सुरू असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकर प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे। काल ट्विटरवरून याची अधिकृत घोषणा त्यानं केली आहे। नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना व्यसनापासून दूर करण्यासाठी त्यांच्यात फुटबॉलची आवड निर्माण करणाऱ्यांची अमिताभ बच्चन भूमिका करतात। सध्या वाढत चाललेल्या रॅप संगीताबद्दल रशिया अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी चिंता व्यक्त केली आहे। त्याचा प्रसार थोपवण्यासाठी देशातल्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या लोकांनी यावर उपाय शोधावेत असंही ते म्हणाले। ब्राझीलमधील साओ पावलो मध्ये झालेल्या कार्यक्रमात 40 समलैंगिक जोडप्यांनी लग्न केलं। फेसबुक कंपनीकडून आणखी एक घोडचूक झाली आहे। या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यामध्ये 70 लाख युजर्सचे फोटो ॲप विकासकांच्या हाती लागलेले आहेत, जे नको लागायला हवे होते। फेसबुकने ही माहिती जाहीर केली आणि आम्ही यावर काम करतोय असंही म्हटलंय। क्रिसमस जवळ आलेला आहे आणि त्यासाठी राजघराण्यातल्या सदस्यांनी फोटो शेअर केलेले आहेत। प्रिन्स विल्यमची पत्नी आणि तिन्ही मुलांसोबत फोटो काढलाय, तर प्रिन्स हॅरी आणि पत्नीनं रोषणाई पाहताचा फोटो काढलेला आहे।